नमस्कार, मी प्रज्वल सोनटक्के आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज। समाजाच्या जगण्याचं प्रतिबिंब साहित्यातूनच दिसावं असे डॉक्टर प्रदीप कदम यांचे प्रतिपादन। शेगाव येथे नाभिक समाजाचे द्वितीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। डॉक्टर प्रदीप कदम संमेलनाध्यक्ष तर उद्घाटक म्हणून कॅप्टन महेश गायकवाडांची उपस्थिती। समाजाचा एकत्रित आवाज म्हणजे साहित्य संमेलन असतात, त्यामुळे समाजाची भूमिका ही साहित्यातूनच प्रतिबिंबित होते। म्हणूनच साहित्य हा समाज मनाचा आरसा ठरतो। त्यामुळे माणसाला साहित्याच्या आरशात स्वतःचं जगण्याचं प्रतिबिंब दिसावं असं प्रतिपादन शेगाव येथे आयोजित नाभिक समाजाच्या द्वितीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कदम यांनी व्यक्त केली। शेगावातील विघ्नहर्ता लॉन सभागृहातील क्रांतीवीर हुतात्मा वीरभाई कोतवाल साहित्य नगरीत हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडलं। या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर प्रदीप कदम होते। कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड उपस्थित होते। महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघानं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी व्यासपीठावर कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद धोबळे, संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कदम, उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाड, अमरावती येथील पहिल्या संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, कलादर्पण संघाच्या सुनीता वरणकर, प्राध्यापक अविनाश बेलाडकर आणि स्वागताध्यक्ष विलासराव वखरे उपस्थित होते। संमेलनाचं प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे अध्यक्ष शरद धोबळे यांनी केलं। यावेळी संमेलनाचे उद्घाटक कॅप्टन महेश गायकवाडांनी संमेलनाचं उद्घाटन केलं। यावेळी बोलताना त्यांनी संतसेना महाराजांची खरी ओळख समाजाला आतापर्यंत करून न दिल्या गेल्याची खंत व्यक्त केली। ते ताकदीचे विचारवंत होते, परंतु त्यांचा वैचारिक वारसा साहित्यातून दिसत नसल्यानं गायकवाड म्हणालेत, महामानव डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात साठवून समाज घडवा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कदम यांनी यावेळी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीत। यावेळी बोलताना मांडवकर म्हणालेत की साहित्य जगण्याचं बळ देतं, नवा विचार देतं, जगण्याचं बळ देतं। त्यामुळे समाजाच्या जगण्याचं सारं नाभिक साहित्यातून उमटायला हवं अशी अपेक्षा मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली। संमेलनात नाभिक समाजातील साहित्यकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या विशेष स्मरणिका कलादर्पणचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच नाभिक समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळेस करण्यात आले। उद्घाटन सत्राचं संचलन नांदेडच्या अशोक कुबळे आणि अश्विनी अतकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांनी केले। संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात नाभिकांच्या जीवनातील नव्या विकासवाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात या विषयावर परिसंवाद झाला। प्राध्यापक यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पाल पल्लवीवार, वर्धेचे अर्चना धानोरकर सहभागी झालेत। यानंतर श्रीधर राजकरण आणि नितेश राऊत यांच्या कथाकथनात संमेलनात रंगत आणली। यानंतर निमंत्रणाच्या कवी संमेलनाच्या कवींच्या रचनांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला। संमेलनाचा समारोप बक्षीस वितरण आणि पुण्याचे मारुती यादव यांच्या हास्य जत्रा कार्यक्रमाने झाला। या संमेलनासाठी राज्यभरातील नाभिक बांधव संतनगरीत आले होते। संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघ आणि शेगावच्या स्थानिक आयोजक समितीने अथक परिश्रम घेतले। संमेलनात 85 वर्षीय यूट्यूबर आजींचा सन्मान। आजच्या संमेलनात कोकणातील रत्नागिरीच्या नाभिक समाजातील 85 वर्षीय यूट्यूबर आजी गुलाबबाई पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या आजीने यूट्यूबवर आपली मुलगी गौरी नावानं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं। तिचे यावर लाखो फॉलोअर्स आहे। ती या चॅनलच्या माध्यमातून मनोरंजन आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीची माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित करते। या सरसरत्या उत्साहाच्या यूट्यूब आजीच्या यावेळी समाजाच्या वतीनं भावपूर्ण सत्कार करण्यात आला। माध्यमातून ज्या ज्या लोकांनी दखल घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक विनंती आहे, आतापर्यंत नाभिक समाजाची निंदा, नादस्ती, बदनामी, टिंगल टवाळी आणि विडंबन कथा, कादंबरी, चित्रपट, लावण्या, गाणे या सगळ्या प्रकारांमधून झालेली आहे। आणि खऱ्या अर्थाने झुंड या चित्रपटामधून नागराज मंजुळेंनी जी भूमिका मांडलेली आहे
खऱ्या अर्थाने गोंडर या कादंबरीवर येणाऱ्या काळात पिक्चर निघल्याशिवाय राहणार नाही, त्याची सुद्धा दखल आपण या ठिकाणी घेतली. आपलं व्यथाच कोणी मांडत नाही हो, आपलं कोणी बोलतच नाही. रामनगरकरांनी भूमिका मांडली होती, अनेक विषय नाभिक समाजामध्ये लिहिण्याचे होते, अनेक विषय त्याला उजाळा देण्याचे होते, अनेक विषया संदर्भात या समाजामध्ये बोलल्या गेलं पाहिजे, लिहिल्या गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, पण ती चर्चा होताना दिसत नाही. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जी विचार करणारी बुद्धिजीवी वर्ग या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करतोय, त्याचं लग्न होण्यासाठी त्या योग्यतेची मुलगी मिळत नाही, मुलगाचा त्याला मुलगी मिळाली पाहिजे, ही प्रश्न मांडणं बरोबर आहे की नाही, आणि त्याला उत्तर शोधणे म्हणजे साहित्य संमेलन आहे. तुमच्या मनात विचारांची शृंखला निर्माण होणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी आणि मग त्यावर खरं तर विचार व्यक्त करत असताना पर्याय शोधावे लागतात. मग प्रश्न पडतो, याला बोलवलं नाही, 12वी पर्यंत शिकला, सिनियर कॉलेजला मुलगा दिसत नाही, अरे पण हा मुलगा शिकत का नाही हे त्या पालकाला माहिती आहे. पालकाचं प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे. पालकाला पहिलं कळलं पाहिजे की माझ्या मुलाच्या शिक्षणाची मला तरतूद करता आली पाहिजे. त्याच्या शिक्षणाची तरतूद करताना त्याच्या समोर प्रश्न पाहिजे, असेही मी हाताला चटके खाल्ले, असंही पोटाची भूक मी मारली आहे, पण माझ्या मुलाच्या या पुढच्या भविष्यासाठी मला थोडे पैसे उभे करता आले पाहिजे. आणि ज्या पालकांना हे करता येणार नाही त्यांची यादी आम्हाला शोधली पाहिजे. आमचं समाजाचं काम काय, आजही अनेक नेते मला दिसत आहेत आपल्या समाजाचे, कदाचित असतील किंवा नसतील मला माहित नाही, पण हे नेते दिसत असताना मी एक प्रश्न एका नेत्याला विचारला, तुम्ही खूप वर्ष काम करता आहात महाराष्ट्रात, मला फक्त महाराष्ट्रातल्या पदवीधर आपल्या नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांची यादी द्या. त्यांनी 3 वर्ष झाले मला याचं उत्तर दिले नाही. मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की आपल्या समाजातले ज्यांना शेती नाही असे किती नागरिक आहेत नाभिक समाजाचे, त्यांची यादी काढा. त्या आम्ही तिसरा प्रश्न विचारला, ज्या मुलींनी 7वीत शिक्षण सोडलंय अशा किती मुली आपल्या समाजातल्या, त्यांची यादी द्या. अशा कुठल्याही यादी आतापर्यंत आम्हाला तयार करता आल्या नाही. आम्ही समाजाचं काम करतोय का आम्ही स्वतःचं काम करतोय हे अजून आमच्या कुठल्याही नेत्याला कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना अनेक गोष्टींवर चिंतन करता येईल. आमचा समाज व्यसनाधीन आहे हे मला 20 आणि 21 दोन्ही वर्षात घेऊ शकलो नाही, परंतु आज आपण या ठिकाणी सर्व दुसऱ्या समाजातील जे नामांकित लोक आहेत, जे ज्यांनी यश मिळालेलं आहे, त्यांच्या यश आपल्या समाजासमोर आणलं. आपल्या समाजातील जे देशातील आपले जे नाभिक बांधव आहेत त्यांचे सुद्धा आपण मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. कामगिरी जी आहे ही आपण मोडून काढण्यात यशस्वी होतोय. मराठी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन असतं किंवा आणखी कुठले साहित्य संमेलन असतात, जे साहित्यिक आहे यांना आपण समाजासमोर आणतोय, चालणे उठवणार आहेत बदलत्या काळात. त्यामुळे समाजातील समाज संघटित होऊन समाज कार्य आपोआप होत असतो. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या समाजातील तळागाळातील व्यक्तीला आपल्या साहित्याच्या नाभिकाचा जेवढा जनसंपर्क असतो तेवढा जनसंपर्क आपलं कार्यक्षेत्र जे आहे हेच आपलं साहित्याची भूमिका, आणि त्यातूनच आपल्या समाजाचा आपण साहित्यिक त्याची योग्य उत्तरे सांगण्याचा प्रयत्न. तपतीर्थ वृत्ते आचार न लगे शोधावे गिरी कानन भावे रिधा हे प्रबोधन केलं आहे. खरोखर अविस्मरणीय आहे आणि याचे आपल्याला निरंतर आपल्या समाजातील मुकुंद दशेकर, सुनीताताई वरणकर, राजेंद्र चक्रवर्ती यांना हा विचार सुचला होता. ते घराला लटकलेले द्राक्षे, मी विचारलं हा काय प्रकार आहे, त्यावेळेस ती सांगते जे घरातून सुटतात ना त्यांचा भाव कमी होतो. आमच्या समाजाचं संघटन जर असेल तर आमचा भाव वाढणार आहे. आमच्या समाजाची एकी असेल ना तर आमचा भाव वाढणार आहे. आमच्या समाजाचे प्रश्न याचं उत्तर आहे. कितीतरी गोष्टी सांगतायत, अधून मधून कधीतरी मी विचार करतो तेव्हा काल आहे, त्यासाठी विचार आहे, त्यासाठी प्रबोधन आहे, हे सगळं धाटहास त्यासाठी आहे. आणि जॉर्जियाची घटना वाचली, परवा निकाल लागला, एका विद्यार्थ्यानं पावाचा तुकडा सोडला दुकानातला म्हणून त्याला शिक्षा झाली होती आणि त्याचा निकाल परवा लागला. 7वीत असताना सोडलेला पाव त्याचा निकाल अनेक वर्षांनी लागला. तेव्हा न्यायाधीशासमोर तो जॉर्जियाचा मुलगा उभा आहे.